एकाहत्तर झाले बाबा. ऊर्ध्वभूमदशाखमश्वत छंदांसी यस्य वर्णाने. हे वृक्षाच्या रूपकाने संसाराचं वर्णन करतात. तर वृक्ष म्हटल्यानंतर त्याला मूळ असते, त्याला पुढे काय असते, फांद्या असते ना. स्वगत भेद म्हणतात त्याला. स्वगत भेद म्हणजे ते कोण केला पण आता विचार करा. स्वगत अवयवामध्ये असणारा भेद त्याला काय म्हणायचं. मग त्याला फांद्या आहे, फुलं आहे, फळं आहे, मूळ आहे. मग आता झाडाचं बरोबर करायचं म्हटलं तर सगळं सांगावं लागते ना. ऊर्ध्व मूळ मदत शाखा. त्याचं मूळ कोणतं काय आहे ना. प्रावरव्यम त्याची पानं कोणती. छंदांशी यस्य यस्तम वेद असं. तेव्हा याला जो कोणी जाणतो यस्तम वेद, त्याला वेद वेदता पुरुष असं म्हणतात. आता याचे मुद्दे पाडायचे. त्याचं ऊर्ध्व काय, त्याचं मूळ काय, त्याच्या शाखा कोणत्या, आणि त्याला फळ कोणतं आहे ते, हे सगळं विचारता सांगायचं. मग म्हणे का धनंजया ऊर्ध्वगा मूळ जया आणि येणे रुखेची जया ऊर्ध्व लागवे. मग म्हणे का धनंजया ऊर्ध्वगा तरुया. ऊर्ध्व शब्दाचा अर्थ ब्रह्म घ्यायचा. कारण झाड किती जरी वाढलं तरी शेवटी शेंड्यापर्यंत शेवटचं टोक कोणतं आहे, शेंडा. हा खालचं टोक जमिनीतले मूळ आहे. मग आता हे कर्माकर म्हटलं ऊर्ध्व मूळ. आता शाखम त्याच्या शाखा कशा आहे. इतर वृक्षाच्या शाखा अशा वर वाढतात. याच्या शाखा कशा आहे, खाली आहे. नाही का विचित्रच असतं हे सगळं. कारण त्याचं असं आहे यथार्थ वर्णन करता येत नाही. वंद्यपुत्राचं कुठे यथार्थ वर्णन करता येते का करता येत नाही. मुळत आहे कुठं तो. का आणि जर वंद्यपुत्र दिसत असेल तर त्याला वंद्यपुत्र म्हणता येईल का. मग वंद्यपुत्र का म्हणायचं. मुळामध्ये वंद्यपुत्राचं वर्णन करा असं म्हटलं तर मग कोणाचं वर्णन करणार तुम्ही. वर्णन करण्याकरता दृश्य असावं लागतं. दृश्यावर वर्णन अवलंबून असतं. वंद्यपुत्र नाहीच तर त्याचं वर्णन करावं. त्याप्रमाणे सगळं उलट आहे सगळं हे सगळं ह्याच्यामध्ये. येणे रोखेची गाजा या ऊर्ध्व का करावं. म्हणून ऊर्ध्व ब्रह्माचं शेवट अंतिम तत्व म्हणजे कोणतं नाही का. आपण जे काही कुठे याला शेवट असावं लागते ना. मनुष्य जीवतच राहतो का दिवसभर. मग काय होतं कोणातरी घासाला काय म्हणतो तो नको म्हणतो. काय सारखा जेवतच राहतो, धावतच राहतो का. मग त्याची अवस्था बनावं लागतं. अंतिम तत्व म्हणजे कोणतं ब्रह्मेशाना. तर याच्यामध्ये अगोदर ब्रह्मसूत्र आहे. त्याच्यामध्ये किंतत ब्रह्म भगवंतानी सुद्धा 8व्या अध्यायामध्ये त्याचा विचार केलेला आहे. किंतत ब्रह्म किंवा अध्यात्म. तुम्हाला जन्म मरणाच्या पलीकडे जरा मरण मोक्ष आहे. आमचा आश्रय करा, तुमचा आश्रय करा समजे करा नाही का. मामाश्रित ते ब्रह्मपद हो कृष्ण अध्यात्म. 8 तत्वाचा विचार करणे म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा विचार. ब्रह्म पुढे अध्यात्म. किंतत ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म अधिभूतांजके प्रोक्तम मधुदेवम किंचदई आदि अज्ञा कथा बोला.
पाठ आहे तुम्हाला प्रश्न पण एक वर्ण पाहिजे बरोबर आहे. हे अर्धोर्धमत हे नाही येतो भेद आत्मयाशी एकवत दाट आहे. ब्रह्माचं वर्ण नाही बा. ब्रह्माला ऊर्ध्व नाही, मध्य नाही आणि काही नाही, अर्ध नाही. नाहीच येतो भेद. कारण ब्रह्म एक आनंदाद्वय नित्य सगळं सजातीय विजातीय वेद आहे का नाही. अद्वितीय ब्रह्म आहे. त्याला कुठला आणखी आलेला आहे. जो नायकाचा नाद आहे असा रौद्य मकरंद जो अंगातील आनंद सुटते नव्हे. जो नायकाचा नाद जसा एखाद्या ह्याच्यावरती मारल्यानंतर नाद ऐकायला येतो तसा याचा नाद ऐकायला येत असतो का नाही. बरं सूक्ष्म अवस्था असते. कोणती अवस्था असं रौद्य मौरंद मुळापर्यंत जायचं. कोणापर्यंत प्राणस्य प्राण प्रश्नोपनिषद म्हणून आहे. प्राणाचाही प्राण, कानाचेही कान, डोळ्याचाही डोळा. कारण सर्व इंद्रिय जे काम करत असतात कोणामुळे काम करतात. चाले हे शरीर तुझे आज सत्तेने आहे ना. ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा सगळं लावायचं बघा. अंगातीला आनंद सुरतेने. सुरतेने म्हणजे विषयरहित मूळ स्वरूप आणि आनंदाचं आहे. हे विषय जे आहे निमित्त कारण आहे. तुम्हाला कळलं आपला ब्रह्म असतो. आपल्या ब्रह्माचं कारण म्हणजे विषयातच काय आहे. विषयात सुख नसून निमित्त कारण आहे. निमित्त कारण म्हणजे कल्पना कारण आपल्याला आनंदाची इच्छा झाली मग आपल्याला ब्रह्म होत असते. विषयात काय आहे मग विषय काय करते. विषय इच्छा झाली वृत्ती चंचल होते आणि विषय प्राप्त झाला म्हणजे वृत्ती काय होते. आणि स्थिर झालेल्या वृत्तीत आनंदाचं काय होते. त्या विषयाचा काय संबंध आहे. मग विषयाने काय केलं. वृत्ती चंचल वृत्ती काय केली. मग काय त्याच्यात आनंद आहे का. टरफलात कुठे आनंद असते. मग हे विषय कोण कारणीभूत निमित्त कारण. उपादान कोण कारण आहे. ब्रह्मा. ब्रह्मच घेऊन स्वरूप आहे आनंद. ब्रह्मा जर आत्मा जर आनंद स्वरूप नसला गाडाभर जरी विषय सेवन केले असते तरी आनंद झाला नाही का. साखरेत गोडीच नसती तर कितीही प्रयत्न केला मग त्या प्रयत्नामुळे काय विषय कुठं गोड होत असतं का. पण ब्रह्माचा होत असतो विषयामध्ये काय आहे आनंद. ब्रह्म जावा लागतो न ते शुरामध्ये यही संस्पर्श या भोगा आद्यंतमधलं कोणते सारे झालेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं त्यालाच माझा अंगातला आनंद सुरते नव्हे. विषयाशिवाय आनंद असतो. जया जे परवते आहारा परवते. जया जे मागे पुढे मागवते. दिसते नव्हे न दिसते अदृश्य जे. हे सगळं ब्रह्माचं वर्णन आहे. जया जे आहारा परव याला अलीकडे नाही न काही नाही. आमच्या पलीकडे भाव अंधरी कल्पडे अलीकडे पलीकडे व्यापक वस्तूमध्ये नसतं. परिच्छिन्न वस्तूमध्ये असतं. आकाश कसं आहे मग अलीकडे आहे आणि पलीकडे नाही का. पलीकडे आहे आणि अलीकडे नाही का. ही भाषा व्यापकाच्या ठिकाणी संभवू शकत नाही. जया जे पुढे मागवते. नाही तर काही आपण एखाद्या रस्त्याने चाललो असलो बाई पुढे हो की आणि एखादा दर्शनाला गेला मग ते वाटतं नाही मागे ब्रह्माला पुढे म्हणता येत नाही आणि काय म्हणता येत नाही मागेही म्हणता येत नाही. नाही जायचं काय मागवते. दिसतंय नवी न दिसते अदृश्य. ज्याच्याशिवाय दृश्य आपल्याला प्रत्ययाला येऊ शकत नाही असं एक अदृश्य तत्व काय केलं पाहिजे नाही का. एखादा
दृष्टी असते का नाही. आंधळ्या माणसाला डोळे असतात ना, आपल्यापेक्षा मोठे मोठे असतात, पण एवढे डोळे असून दृष्टी कुठं आहे. मग काय बहिऱ्या माणसाचे कान काही लहान लहान असते का, हे मोठे मोठे असते. आणि टोप टाकली तरी काय होत नाही. कोणीतरी त्याच्यामध्ये तत्व असावं लागतं. विडा तत्वाशिवाय हे पाहत शेंगदाणा आहे. तर शेंगदाणा आपण जर पेरला तर काय निघते, अंकुर. आणि त्याला थोडा तव्यावरून काढला तर मग शेंगदाणा तर तोच आहे की. मग त्याला अंकुर का फुटले. त्याच्यात काहीतरी सूक्ष्म असलं आणि ते सूक्ष्म काय झालं, संपलं. कोणीतरी सूक्ष्म काय करावं लागतं, मग ते सूक्ष्म संपन्न गेलं. नाही का, विचित्र प्रकार आहे. विज्ञानाला अजूनही सांगता येत नाहीत. पाण्यात जर शेंगदाण्याचा दाणा टाकला रात्री आणि सकाळच्या वेळी जर बाजार टम फुगला, विचार प्रश्न आहे. तर पाणी शिरलं, काही छिद्र आहे का, काही पाईप लावला आहे का, मध्ये शिजलं. एखादा शेंगदाणा तव्यावर ठेवला, कुठे हाताने उचलून काढला तर थंड लागतो, गरम लागतो, उष्णता शिरली कसे. जाऊ दे, आता विज्ञानशास्त्र सुद्धा इतका विचार करू शकत. एक 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 दृष्टांत इथं. नाही नाही 73 का 74. बरं. उपाधीचा आहे बाबा, दुसरा घालिता उपसरा नामरूपाचा संसारा. हे जो एकच एक ब्रह्म आहे. मग एवढा मोठा नाम आणि रूप वाढले कुठून. तर एक माया नावाची उपाधी काय करायला. उपाधीचा दुसरा घालिता ब्रह्म एक आहे, पण उपाधी लागली तर दुसरा. नामरूपाचा संसार. जगत म्हणजे नामरूप म्हणजे जगत. अस्थिवाद्य प्रिय याला म्हणायचं ब्रह्म अधिष्ठान. नाम आणि रूप म्हणजे त्याला संसार. हे जे सगळे नामरूप वगैरे दिसते हे कोणाचं कार्य आहे, मायेचं कार्य आहे. आणि त्याला अधिष्ठान ब्रह्म हे कोणाचं कार्य आहे, कोण जे कार्य ना पुढे आहे बघायचे. ज्ञातृज्ञ यावी नसुदेची जे ज्ञान सुखावरले गगन काळे होते. ज्ञातृज्ञ यावी हे ज्ञान कसं आहे. एखाद्या वस्तूचं ज्ञान घ्यायचं असलं तर ती ज्ञेय दोष पाहिजे, कोणीतरी त्याचा ज्ञाता पाहिजे. आणि पुन्हा मध्यंतरी इंद्रियाची आवश्यकता असते. काही आंधळ्या माणसाला कुठे रूपाचं ज्ञान होत असते का. रूपाच्या ज्ञानाकरता आंधळा ज्ञाता नाही, काय नाही, ज्ञाता नाही. ज्ञेय आहे पण त्याला काही नाही, ज्ञान नाही. जिथे ज्ञाताही नाही, ज्ञानही नाही, काही नाही. जाणीव चेतनारी गे असे जाणीव नेली भगवंती. नसदेची जे ज्ञान सुखावरले गगन काळे. म्हणलं कसं आहे, किती सूक्ष्म आहे. आकाशाला सुद्धा काढून आकाश कोणत्या पालवात काढवायचा नाही का. मग आकाश गाळण्याकरता त्याला गगन काळी होतं. तर 8व्या अध्यायामध्ये गेले. मग म्हणतले सर्वेश्वरी नाकारी खोकरी गोंधळे सत न करे कोणे काळी. सुपरपणे याचे पाहावे तरी शून्याचे नव्हे स्वभावे. वरी गगनाचे पालवे काळ. कोणाच्या पालवातून, गगनाच्या.
ज्ञानेश्वर महाराजांची कृती म्हणजे साधी नाही बघा. ज्ञानेश्वरीचा अर्थ मोठ्या मोठ्या तत्ववेत्याला सुद्धा बुद्धी काही कक्षेपर्यंत जाते, पुढे विचार करू शकत. हे लोक म्हणतात ना आम्ही चंद्रावर गेलो, अंकेवर गेलो, ग्रहावर गेलो. ते काय गेले नाही बघा. बरं का, गंगेचं स्नान करण्याकरता गेला आणि कोंडा दिला गंगा खऱ्या तत्वापर्यंत अजून पोहोचलेले. जे कार्य ना कारण, ज्याला कारणही म्हणता येत नाही आणि काय म्हणता येत नाही. उसाच्या कांड्या असते ना, कारण म्हणावं तर वरचं कांड असते, वरच्या कांड्याला कार्य म्हणावं तर पण ते वरच्याला काय करते ना, त्याला कार्यही म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही. जयात विजय नायक, पण एकच एक तत्व असल्यामुळे, द्वितीयत्वाचा संबंध असल्यामुळे त्याला आणि कोणत्याही प्रकारे वर्णन करून सांगता येत. मग ते आहे कसं, आपण पया जाण आपण जे म्हटलं ते कसं आहे आपण पया, त्याच्यासारखं समुद्राला कोणतीच उपमा देऊन सांगता येत नाही. सूर्यप्रकाशाला उपमा देऊन सांगता येत, उपमा देण्याकरता त्याच्यासारखं अथवा नाही. उपमा देण्याकरता त्याच्याहून अन्य असावं, द्वैत असावं लागतं, त्याला काय करता येते. त्याच्याहून दुसरं आहे काय. परिसाला काय उपमा द्यायची, परिसाला कोणता कोणी गुण करतो का. आता स्वयं त्याच्यामध्ये सामर्थ्य असते. ऐसे वस्तू जे येतात ते ऊर्ध्वगात यात तरुजे आहार घेणे मुळाचे ऐसे. अशी जी वस्तू आहे ना, ऐसे वस्तू जे साचे असल्या प्रकारची जी वस्तू आहे ते ऊर्ध्वगाय या तरुचे म्हणजेच ब्रह्म. ऊर्ध्व शब्दाचा अर्थ काय, ब्रह्म. एक पदाचं वर्णन आहे ना, ऊर्ध्व, पुढे आदर्श, ऊर्ध्व, मूल. हे का आपल्यासारखं आहे काय, आलं का खालचे वर तेच सांगतो, वरचे तेच सांगतो. इथं पदाचं वर्णन करावं लागत असं. आहार घेणे मुळाचे ऐसे ते आहार घेणे मुळाचे. आणि अशी जी वस्तू आहे तिला अधिष्ठान म्हणत असतं. काय म्हणायचं, हे बा आहे बीजामध्ये अंकुर आहे, सगळं काही आहे. त्याचं फलद्रूप होण्याकरता त्याला कोणाचा आश्रय लागतो, जमिनीचा आश्रय. जमिनीच नसेल तर नाही का बीज असून उपयोग काय, त्याला अधिष्ठान काय पाहिजे, बीज पाहिजे. आणि मग ते बीजमध्ये पेरल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला हे प्राप्त होते. म्हणून ते तो आहार घेणे मुळात जायचे. मग मुळामधून पाणी येत असतं, तेव्हा कुठं झाड प्रफुल्लित होत असतं. दोचा संबंध असा, जमीन आहे पण पाणी नाही, पाणी आहे तर मुंबईला पाणी आहे पण जमीन कुठं आहे. बरं, आपल्या भागाला जमीन आहे पण काय नाही. तर सरकारचं चाललंय नद्या जोड प्रकार कोणता, एका नदीला दुसरी नदी काय करायचे, म्हणजे 12 महिने काय आहे. आनंदाची गोष्ट आहे. किती पाईप लावले तरी उत्तर प्रदेश नदीचं पाणी इथं आणता येते का. आमची नदी कधी आटत असते का. म्हणजे आटते तिला काय म्हणायचं, ओढा विडा. आणि जे आटतच नाही तिला काय म्हणायचं. म्हणून 12 महिने वाहणाऱ्या नद्या कुठं आहे, जमीन. मग तिथला शेतकरी सुद्धा नाही का 12 महिने काय काढतो, पीक काढतो. तो आपला शेतकरी पावसावर अवलंबून आहे. कशावर पाऊस भरपूर पडला तर बरं आहे. आणि ते पावसाळ्याचं पीक काढता येते, उन्हाळ्यामध्ये रामबळू आहे. आता मायेचं वर्णन कशाचं, पद्धत तरी माया ऐसी नसती त्याच्या आणि वांजेची संतती. खरोखरच माया आहे का
जगाताच्या विचाराकरता तुला घेतलेलं आहे. तुम्ही गोष्ट बिष्ट ऐकलेली आहे की सांगून काही एखादा पुरीला मामाच नसतो बघा, काय विधी सगळं आणलेला. मग कोणाला लोक म्हणतात जाऊ गोविंदराव काय होऊन जा मामा. बरं बरं, हा खरोखर मामा आहे का तो? कार्यापुरतं काय केलं आणि त्याप्रमाणे खरोखरच माया आहे का? जगात कार्याकरता तिचा स्वीकार करावा, कारण त्याच्याशिवाय पुढचं कार्य होऊ शकत. एकट्या ब्रह्मा करून कुठं जगत होत असते. ज्या अर्थी भेटण्याकरता नाही का नातवाला घेऊन आला, त्या अर्थी का मुलाला घेऊन आला, त्या अर्थी समजा अगदी ग्रस्त श्रमी झाला असला पाहिजे. म्हणजे अर्थी जगतरूपी लेकरू दिसते, त्या अर्थी माया काय केली पाहिजे, मानली पाहिजे. वांजेची संतती वाहनने द्यायची, हिचं स्वरूप सांगतात. खरोखरच आहे का माया? दोरीवरचा साप काय खरोखर आहे का तो? माया नावाचं तत्व काय करायचं? त्याच्याशिवाय गणित सुटू शकत. मग माया लावली म्हणजे मग तिचं कार्य सांगायचं. कोणाचं कार्य? ठिकठिकाणी आणि याचं वर्णन केलेलं आहे. तरी माया अशी ख्याती नसरीच या हाती मुळामध्येच नाही. मायेचं वर्णन करून सांगा का भांजेची संतती. कोणाची संतती? काय म्हटलं लग्न झालं अमकन तमकन ते म्हणलं भरपूर लोक आले होते मंडपात मावेना. म्हणलं आमंत्रण तर कोणाला दिलं नाही का लक्ष्मी. मग मंडप माणसाने भरला कसा? आता म्हणत असतं म्हणलं आमंत्रण देण्याचंकारच नाही. म्हटलं एक वेळ माणसं कोणाची होती? तर मायाची मुलं होती. मंडप जसाच्या माझं आहे मायचंच आहे. बोलासाची भातन बोलासाची कडी. कोणीतरी संन्यासी आला, म्हटलं वा संन्यासी वा, मला भिक्षान दे. आमच्याकडे भिक्षान देई नाही, जेवायलाच घालायचं आहे तुम्हाला कोणाला. आपला संन्यासी उभा राहिला बघा. मग तो मालक नौकराला म्हणतो, हे अरे इकडे संन्यासी महाराज आले आहे, चौरंग टाकी बसण्याकरता त्यांना बरं का. आण म्हणायला लागले तिकडून पदार्थ आण, ताट आण, नाही का पंचपक्वान श्री बालाजीचा भेद. वाडकी म्हणलं भरपूर बासुंदी वाडकी बरोबर. बासुंदी पचवण्याकरता भरपूर भजे वाडके. तोंडाच चालला आहे बघा सगळं. हां वाढले का? बरोबर आहे. बसा संन्यासी महाराज बसा. झालं का जेवण? उठा चालू. संन्यासी उभा जा. काय बोला चाली कडी. असल्या प्रकारची काय आहे ऐशी या प्रकारची आहे. अनादिवंत आहे. मुलीला अनादी आहे, कारण त्याला आधी कोणी असावे मग तिला काय सांगावं? वस्तूच नाही तर तिची आधी सांगावी असे. तिला आधी असं मग वर्णन करून जिचा जन्म सांगता येत नाही म्हणून तिला अनादी असं म्हणा. जे भवद्रिमभजिका प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञानात्मिका सातरीची भवद्रोम बीजका भवनाम हा संसार विवक्ष. हे झाड म्हटल्यानंतर विना बीजाशिवाय त्याचं अस्तित्व सिद्ध होऊ शकत. मग या संसार वृक्षाचं बीज कोण आहे? माया. आणि मायेपासून हा सर्व वृक्ष काय होतं? तयार होत. असं दैवी एषा गुणमयी मम माया मामे वे प्रपद्यन्ते माया मेतान. असल्या प्रकारे याला भवद्ब्रह्मभजिका असं म्हणा. प्रपंचाची भूमिका एवढा मोठा जो पाचाचा विस्तार दिस, पृथ्वी आप तेज वायू आहे करे. परत मायेचं पहिलं कार्य कोणतं आहे? पंचदशीच्या दुसऱ्या प्रकरणात आहे. आकाशच संभवत. हा पहिलं कोणतं कार्य आहे? आकाशापासून पुढे सगळा विस्तार करायचा. त्याला पंचीकरण म्हणतात. विचारसागराचा 5वा तरंग वाचा.
त्याच्यामुळे सगळं काय सांगितलं आहे, पंचीकरण आणि सगळे जे जगत भ्रमाचे आकाश आकार जाताचे दृश्य घडी केले, जे नाना तत्वाचे माणूस नाही का, किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुष होत ज्याला तत्व असं म्हणत असतात. या तत्वाची आणखी जे काही माणूस आहे, जगत भ्रमाचे आकाश. आता हे वेदांतशास्त्र आहे बघा. तर ज्ञानेश्वर महाराजांनी जगताला काय म्हटलेलं आहे? भ्रम म्हटलेलं आहे. भ्रम म्हणजे विवर्त. महाबळ वीत नवल उदयला. मला भ्रम का म्हटला? जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत भ्रम असतो. एकदा विचार आला की भ्रम काय होतो? संपून जात असतो. भ्रम आहे तोपर्यंत काय करे. एकदा विचाराला म्हणजे काय होतं? विचाराच्या कक्षेमध्ये भ्रम सिद्ध होऊ शकत. तसं जगत वेदांत शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या म्हणजे अध्यस्त. मिथ्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? अध्यस्त म्हणजे काय? नसून भासणे. त्याला काय म्हणतात? असून भासणे का नसून भासणे? नसून भासणे. जिंबळामध्ये नाही पण काय होते? दोरीवर तर सर्प आहे का? असून भासतो का नसून भासतो? मग सर्प कसा आहे तो? सत्य आहे का मिथ्या आहे? पण जगत त्याप्रमाणे काय आहे? मिथ्या आहे. म्हणून तर त्याचा बाध होतो. ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर जगताचा काय होतो? जीवभाव, जगतभाव, बाध आहे. हा बातम्याचाही बाध होतो का? आणि आत्म्याचा बाध झाला तर सर्व वेदांत शास्त्र केरात गेलं सगळं. कोणीतरी सत्य आहे ना काय? तर शून्यवाद येईल. कोणता वाद येईल? हो आपल्याला गेलं आहे. आज षष्टी आहे ना. नुसतं पंचदशीचे श्लोक म्हणून जाऊ. एक श्लोक